नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज गणेश चतुर्थी आहे म्हणून मी आज गणपती बाप्पांसाठी हळदीच्या पानातले तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवणारे. हळदीच्या पानातले उकडीचे मोदक खायला एवढे भारी लागतात ना की विचारूच नका. तुम्ही जर कधी हळदीच्या पानातले मोदक उकडून खाल्ले नसतील तर एकदा नक्की हळदीच्या पानावर मोदक उकडून खाऊन बघा. खायला खूप सुंदर लागतात. तर चला बघूया मी मोदक कसे बनवले. सुरुवातीला मोदकाचं सारण बनवून घेतलं. सारण बनवायसाठी 1 चमचाभर खसखस चांगली भाजून घेतली. सारणामध्ये खसखस घातली की मोदक खायला खूप छान लागतात. त्यानंतर मग 1 चमचाभर साजूक तूप घातलं आणि ओला नारळ मी मिक्सरलाच बारीक करून घेतला होता. मिक्सरला बारीक करून घेतला की पटकन बारीक होतो. त्यानंतर बारीक चिरलेला गूळ घातला आणि लगातार एकसारखं 2-3 मिनिट हे सारण मंद गॅसवर परतून घेतलं. मंद गॅसवर सारण परतून घेतलं की सारण कडक होत नाही. तर बघा इथे मस्त असं मऊ लुसलुशीत मोदकाचं सारण तयार झाले. आता हे सारण एका भांड्यात काढून घेणार आहे आणि याच भांड्यात मोदकासाठी तांदळाच्या पिठाची उकड बनवणार आहे. गॅस बंद केल्यानंतर याच्यामध्ये खसखस टाकली आणि छान असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर याच कढईमध्ये 1 ग्लास पाणी घातलं आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घातलं. त्यानंतर 1 चमचा साखर घातली. साखर घातली की आपलं मोदकाचं बाहेरचं आवरणसुद्धा खाताना छान गोड लागतं. आणि 1 चमचा साजूक तूप घातलं. पाण्याला चांगली खळखळून उकळी आली की गॅस बारीक करून त्याच्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घातलं आणि गॅस बंद केला आणि हे तांदळाचं पीठ गरम पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे पिठात गुठळ्या होत नाहीत. मिक्स करून झालं की याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटे वाफ काढून घ्यायची. 5 मिनिटानंतर आता हे सगळं पीठ मी एका भांड्यात काढून घेणार आहे. आमच्याकडं बघा आज दिवसभर चांगला बारीक बारीक पाऊस पडतोय. छान भिज पाऊस पडतोय. असाच पाऊस पाहिजे, तेव्हाच जमिनीत पाणी मुरतं. बरेच दिवस झालं पाऊस नव्हता. सगळ्यांचं डोळं आबाळाकडं लागलं होतं. पण आज शेवटी पाऊस आलाच. आता हे सगळं पीठ मी एका पितळीमध्ये काढून घेणार आहे. आता ही पीठ मी फुलपात्रानं चांगलं मळून घेणार आहे. कारण की याच्यामध्ये जर गुठळ्या झाल्या असल्या तर फुलपात्रानं पीठ असं चेंगरून घेतलं की मग सगळ्या गुठळ्या मोडल्या जातात आणि आपल्याला मोदक पण चांगलं बनवायला येतात आणि पीठ पण छान मऊसूर तयार होतं. हातानं मळत बसलं तर जास्त वेळ लागतो. त्यानंतर आता 1 चमचा साजूक तूप घालून पुन्हा आता मी हे पीठ सगळं हातानं मळून घेणार आहे. हाताला पण तूप लावायचं म्हणजे पीठ हाताला चिकटत नाही आणि पीठ चांगलं मळलं जातं. पीठ चांगलं 5 मिनिट मळून घेतलं. बघा पीठ किती छान मऊ लोण्यासारखं तयार झालं आहे. अगदी असं वाटतंय लोण्याचा गोळाच हातात घेतला आहे. असं जर पीठ चांगलं मळून घेतलं तर मग आपल्याला मोदक करताना आपण जी मोदकाची पारी बनवतो ती पारी चिरतत नाही. बघा किती छान पारी पण बनवायला येते आणि पारी पण चिरतत नाही. तर चला आता आपण मोदक बनवूया. मोदक बनवायच्या अगोदर मला हळदीची पानं काढून आणायची होती. मी दारातच हळद लावली आणि माझ्या हळदीला चांगली पानं आल्यात म्हणून म्हटलं चला आज हळदीच्या पानावरचं मोदक बनवूया. हळदीच्या पानावरचं मोदक खायला खूप छान लागतात. आता ही पानं मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर आता ही पानं चांगली कोरड्या कापडानं पुसून घेणार आहे. माझी पण चतुर्थी असते आणि मधूनअधून मी असं मोदक बनवते. कधी गव्हाच्या पिठाचं मोदक बनवते तर कधी
तांदळाच्या पिठाचं उकडीचं मोदक बनवते. आज मी सकाळीच गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन पूजा करून दर्शन घेऊन आले. आज मी उपवास सोडायला चकोल्या बनवणार आहे आणि चकोल्या बनवायसाठी कुकरला तुरीची डाळ लावली. हळदीची पानं आणेपर्यंत आणि तुरीची डाळ कुकरला लावेपर्यंत मोदकाचं पीठ झाकून ठेवलं होतं. आता मोदक करायला घ्यायच्या अगोदर पुन्हा एकदा थोडंसं पीठ मळून घेतलं आणि आता हाताला तूप लावूनच मग मोदक बनवणार आहे. हाताला तूप लावलं की पीठ आपल्या हाताला चिकटत नाही आणि मोदकाची पारी पण चांगली बनवायला येते आणि मोदक मिटवतासुद्धा चांगला येतो. पारी केल्यानंतर पारीला मला पाकळ्या चांगल्या करायला येतात, पण सारण भरल्यानंतर मोदक मिटवताना पाकळ्या मिटतात म्हणून मी मग जास्त पाकळ्या पाडायच्या भानगडीत पडत नाही. तर मी आता एक सोपी आयडिया करणार आहे, जी मी नेहमी करते तीच तुम्हाला आयडिया दाखवणार आहे. बघा किती छान मोदक तयार झाला. पीठ चांगलं मळल्यामुळं मोदक आपला अजिबातसुद्धा फाटला नाही. आता इथं मी टूथपिकची काडी घेतली आणि टूथपिकच्या काडीनं या मोदकांना पाकळ्या बनवणार आहे, म्हणजे मोदक दिसायला छान दिसतात. बघा मी तुम्हाला जवळून दाखवते, किती सुंदर मोदक दिसतोय, अजिबातसुद्धा फाटला नाही, छान दिसतोय ना. तर याच पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेते. मोदकाचं सारण बनवायला कमी वेळ लागतो, पण पारी करून मोदक बनवायला जास्त वेळ लागतो. तर बघा इथं माझं सर्व मोदक बनवून तयार झाल्यात आणि बरोबर 11 मोदक तयार झाल्यात. मोदक ठेवायसाठी अगोदरच गॅसवर पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी चांगलं गरम झालंय. आता मोदक शिजेपर्यंत चकुल्यासाठी डाळ फोडणीला देऊन घेणार आहे. डाळसुद्धा छान शिजली आहे. लसूण, खोबरं आणि कोथिंबीर अगोदरच मिक्सरला वाटून ठेवलं होतं. आज दिवसभर पाऊस पडत होता, गार वातावरण आहे आणि काहीतरी चटपटीत खायची पण इच्छा झालेली, म्हणून म्हटलं चला आज उपवास पण आहे, आज उपवास सोडायला मस्त अशा चकोल्या बनवूया. आणि आमच्यात चकोल्या सगळ्यांनाच आवडतात बरं का. चकोल्याला थोडं जास्तच तेल घालायचं बरं का. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की जिरं मोहरी घातली. जिरं मोहरी छान तडतडली की वाटून ठेवलेलं लसूण, खोबरं, कोथिंबिरीचं वाटण घातलं. डाळ शिजत घालतानाच हळद आणि मीठ घातलं होती, त्यामुळे हळद काही मी घालणार नाही. आणि चकोल्या तुमच्याकडं बघा चटणी असते का? आमच्याकडे कांद्या लसणाची चटणी असते. चकोल्याला आम्ही चटणीच घालतो. चटणीच्या चकोल्या खायला खूप छान लागतात. आता हा सगळा मसाला भाजून घेतला की याच्यामध्ये कांद्या लसणाची चटणी घालणार आहे आणि चकोल्या थोड्या तिखट खायला छान लागतात. तर इथं मी 2 चमचे कांद्या लसणाची चटणी घातली. आता ही चटणी तेलामध्ये चांगली भाजून घेणार आहे. तुम्हा सर्वांना माझी एक विनंती आहे, तुम्ही सर्वजण माझे व्हिडिओ बघता पण व्हिडिओला लाईकही करत नाही आणि चॅनलला सबस्क्राईबही करत नाही. तुमचा जर मला चांगला सपोर्ट मिळाला तर मी सुद्धा रोज छान छान व्हिडिओ बनवीन. तर मला नक्की सपोर्ट करा, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. वरण फोडणीला घालून झालं आणि फोडणीमध्ये हिंग घालायचं माझ्या लक्षात राहिलं नाही, त्यामुळं मी आता वरूनच हिंग घालते. चकोल्याला हिंग घातला की चकोल्या खायला अतिशय सुंदर लागतात. बघा या आमटीला काय मस्त तर्री आली. कांद्या लसणाची चटणी टाकल्यामुळे मस्त असा कट आलाय आणि कांद्या लसणाच्या चटणीमुळे चकोल्या खायला अतिशय टेस्टी लागतात. हळदीच्या पानात मोदक शिजत ठेवले, एवढा छान वास येतोय ना. हळदीच्या पानातलं शिजवलेलं मोदक खायला खूप छान लागतात बरं का. आता इथं माझ्याकडं सकाळची उरलेली कणिक आहे, त्याच्याच मी आता
चकोल्या बनवणार आहे. हे गणपती बाप्पा सगळ्यांच्याकडं पाऊस पडू दे. गेल्या वर्षी जसा भरपूर पाऊस पडला तसा यंदासुद्धा भरपूर पाऊस पडू दे. सगळ्यांच्या विहिरींना भरपूर पाणी लागू दे, म्हणजे आपली शेती चांगली पिकल, शेतकरी राजा खुश होईल. तुमच्याकडं पाऊस आहे का हो? कमेंट करून नक्की सांगा. इतके दिवस आमच्याकडं पाऊस नव्हता, त्यामुळं आमच्याकडं अजून पेरण्यासुद्धा झाल्या नाहीत. तुमच्याकडं पेरण्या झाल्या का नाही? आमच्याकडं ऊस जास्त असतो आणि आलंसुद्धा असतं. यंदा लोकांनी आलंसुद्धा लावलं नाही, कारण पाऊसच नाही. त्यामुळं विहिरीला पाणी पण नाही. आमच्या विहिरीला पाणी आहे, त्यामुळं आमची आल्याची लागण मे महिन्यातच झाली आहे आणि 2 भांगलणसुद्धा झाल्यात, 2 भरीसुद्धा झाल्यात. उरलेल्या सगळ्या कणकीच्या चकोल्या लाटून कापून झाल्यात. आता आमटीमध्ये घालून घेणार आहे आणि या चकोल्या मस्त अशा शिजवून घेणार आहे. चकोल्या गरम गरम खायलाच छान लागतात. चकोल्या शिजायला वेळ लागतो, म्हणून आमटी बनवताना आमटी थोडीशी जास्त बनवायची. आमटी जर कमी बनवली तर मग चकोल्या घट्ट होतात आणि चकोल्या खायला चांगल्या लागत नाहीत. थंड झाल्यावर तर चकोल्या जास्तच घट्ट होतात, त्यामुळं मी आमटीसुद्धा जास्त बनवली. चकोल्या होईपर्यंत बघा आपले मोदक छान असे शिजले आहेत. मोदक आता गरमच आहेत. थंड झाल्यावर हे मोदक मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे. सर्व मोदक प्लेटमध्ये काढून घेतले. तर चला आता आपण गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवूया. बाहेर जास्त पाऊस पडतोय, त्यामुळं मंदिरात जाणं शक्य नाही, म्हणून मी देवघरातच गणपती बाप्पा आहेत त्यांनाच नैवेद्य दाखवणार आहे. आज चंद्रोदय 10 वाजता आहे, त्यामुळं जेवणाला जरा उशीरच आहे. जेवण मी नंतर करणार आहे. आमच्या आहोंना आणि भैयाला गरम गरम चकोल्या खायला देणार आहे. तर इकडं बघा चकोल्या पण छान शिजल्यात. आता या चकोल्यामध्ये मस्त अशी कोथिंबीर चिरून घालणार आहे. कोथिंबीर घातल्यामुळे चव पण छान येणार आहे. वाटणातसुद्धा मी अगोदर कोथिंबीर घातलेली आणि आता वरूनसुद्धा कोथिंबीर घालते. भरपूर कोथिंबीर घालायची, म्हणजे चकोल्या खायला चांगल्या लागतात. आणि चकोल्या खाताना चकोल्यामध्ये साजूक तूप घेऊन खायचं, म्हणजे चकोल्या खायला अप्रतिमच लागतात. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.